ओम शांती। आज 29 तारीखचे बाबाचे महावाक्य है, मीठे बच्चे, माया दुश्मन तुम्हारे सामने है, इसलिए अपनी बहुत बहुत सांभाल करनी है। बाबा म्हणतात माया दुश्मन तुमच्या समोर उभी आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची सांभाळ स्वतः करायची आहे। अगर चलते चलते माया में फंस गए तो अपनी तकदीर को लकीर लग जाएगी। चालता चालता आपल्याला थकायचं नाही, नाहीतर आपलं भाग्य बनणार नाही। आजच्या मुलीचा प्रश्न है, तुम राजयोगी बच्चों का मुख्य कर्तव्य क्या है? आपण राजयोगी आहे, आपल्या सर्वांना राजा बनायचं आहे, तर आपलं मुख्य कर्तव्य काय, आपल्याला काय कार्य करायचं आहे? बाबा उत्तरामध्ये सांगतात, पढ़ना और पढ़ाना, शिक्षा घ्यायची आणि दुसऱ्याला द्यायची, ज्ञान ऐकायचं आणि इतरांना सांगायचं, यही तुम्हारा मुख्य कर्तव्य है। तुम हो ईश्वरीय मत पर चलने वाले, तुम्ही कोण आहात? ईश्वराच्या मतावर चालणारे। तुम्हें कोई जंगल में नहीं जाना है, कोणत्या जंगलामध्ये जायचं नाही है। घर ग्रस्त में रहते शांति में बैठ बाप को याद करना है। तुम्हाला काही घरदार सोडून संसार सोडून जंगलामध्ये जाऊन तपश्चर्याला बसायचं नाही आहे। तुमचा गृहस्थ आश्रम आहे, आपल्या घरामध्ये राहून प्रत्येक कार्य करत असताना शिवबाबाची आठवण आपल्या सर्वांना करायची आहे। अलग और बे, इन्हीं दो शब्द में तुम्हारी सारी पढ़ाई आ जाती है। अलग आणि बे म्हणजे बादशाही, अलग म्हणजे ईश्वर आणि बादशाही। सत्युगाची बादशाही आपल्याला या दोन शब्दामध्ये साऱ्या सृष्टी चक्राचं ज्ञान येतं, आणि तुमची जी शिक्षा आहे दोनच शब्दाची आहे, वर्षा आणि पढ़ाई। तर आपल्याला दररोज ईश्वराची शिक्षा घ्यायची आहे आणि ईश्वराची शिक्षा आत्मसात करून इतरांना पण सांगायचं आहे। ओम शांति। मैं शिव हूँ और तुम्हारे साथ हूँ, हमेशा तुम्हारे साथ रहूँगा। बिल्कुल शांत हो जाओ, तुम्हारी जिंदगी बहुत सुंदर होगी, इतनी सुंदर जितनी तुमने खुद सोची नहीं होगी। ऐसा होगा जो तुमने कभी सपने में भी नहीं सोचा होगा, मगर मैंने सोच रखा है तुम्हारे लिए। अब रो रो कर अपनी शक्ति बर्बाद मत करो, ये शक्ति मैंने कर्म करने के लिए दी है, रोने के लिए नहीं। मुझ पर विश्वास है ना? अगर है तो मुस्कुराओ, मैंने कहा अच्छे से मुस्कुराओ। मैं हमेशा तुम्हारे साथ हूँ, हमेशा, और कोई तुम्हारा बाल भी बांका नहीं कर सकता। विश्वास रखो और सिर्फ सीधे चलते जाओ बिना रुके। मुख्य सार 29 तारखेचे महावाक्य आपण ऐकले। बाबांनी एवढी सारी मुरली चालवली। आता धारणासाठी मुख्य 2 पॉइंट। बाप के वर्षे का पूरा अधिकार लेने के लिए जीते जी मरना है। बाबाकडून वर्षा घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना जीते जी मरलं पाहिजे। जिवंत असून शरीरामध्ये राहून विधेही अवस्था धारण केली पाहिजे। अडॉप्ट हो जाना है, कभी भी अपनी ऊंची तकदीर को लकीर नहीं लगानी है। आपल्याला खूप मोठं पद प्राप्त करायचं आहे, तर ते पद भ्रष्ट कधी झालं नाही पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। दूसरा है, कोई भी उल्टी सुल्टी बात सुनकर संशय में नहीं आना है। कोई भी उल्टी बात सुन करके, कोणतीच उलटी सुलटी गोष्ट ह्याची त्याची गोष्ट ऐकून आपल्याला कधीही संशय नाही आला पाहिजे। जरा भी निश्चय हिले तो इस दुखदान को आग लगने वाली है, इसलिए इससे अपना बुद्धियोग निकाल देना है। आता आपल्या सर्वांना माहित आहे की हे दुःखदान आहे, याचा विनाश होणार आहे, म्हणून याच्यामधून आपल्याला बुद्धीचा योग काढायचा आहे। आणि येणार सतयुग आहे, तर त्या सतयुगी दुनियामध्ये आपल्याला आपला बुद्धियोग घालायचा आहे, सतयुगाची आठवण करायची आहे।
आजच्या मुरलीचं वरदान आहे, समय प्रमाण अपने भाग्य का सिमरन कर खुशी और प्राप्तियों से भरपूर बनने वाले स्मृती स्वरूप भव. तर बाबा सांगतात वेळेप्रमाणे आपल्या सर्वांना आपल्या भाग्याचे गुणगान गायचे आहे आणि सदा खुशीमध्ये राहायचं आहे आणि सदा भरपूर बनायचं आहे. अशी स्मृती ठेवायची आहे की वा मेरा बाबा वा, वा मेरा भाग्य वा. वावाचे गुण आपल्या सर्वांना गायचे आहे. विश्लेषण है, भक्ति में आप स्मृति स्वरूप आत्माओं के यादगार रूप में भक्त अभी तक आपने हर कर्म की विशेषता का सिमरन करते हैं, अलौकिक अनुभव में खो जाते हैं. बघा भक्ती मार्गामध्ये सुद्धा काय करतात की आपला इष्टदेव आहे, इष्टदेवी आहे, त्याच्यामध्ये खूप डुबून पूजा पाठ करत असतात, त्याच्यामध्ये आपली भावना ठेवत असतात. तो अपने प्रैक्टिकल जीवन में कितने अनुभव प्राप्त किए होंगे. सिर्फ ऐसे समय जैसे कर्म वैसे स्वरूप की स्मृति इमर्ज रूप में अनुभव करो. जसं लक्ष्य तसे लक्षण असले पाहिजे. तो बहुत विचित्र खुशी मिलेगी, विचित्र प्राप्तियों का भंडार बन जाएंगे और दिल से यह अनहद गीत निकलेगा, पाना था सो पा लिया. जब उसको पा लिया तो सब कुछ पा लिया. भगवंत भेटल्याच्या नंतर अजून कोणत्याही गोष्ट प्राप्त करायची आवश्यकता राहणार नाही. जिसका साथी है भगवान उसको क्या रोकेगा, अंधी और तूफान. आजच्या मुलीचं स्लोगन आहे. स्लोगन आपल्या सर्वांना खास धारण ठेवायचं आहे. नंबर 1 में आना है तो सिर्फ ब्रह्मा बाप के कदम पर कदम रखते चलो. बाप म्हणतं 1 नंबर मध्ये जर यायचं असेल तर ब्रह्मा बाबाच्या कदमावर कदम ठेवून चालायचं. जसं बाबाने सांगितलं कार्बन कॉपी. बाबाला फॉलो फादर फॉलो मदर जर आपण करत राहिलं आपण सुद्धा नंबर 1 मध्ये येऊ शकतो आणि आपल्या जीवन सर्वांचं जीवन सुखी आणि संपन्न होऊ शकतं. तर सदा स्मृतीमध्ये आपल्या सर्वांना राहायचं आहे. ओके. ओम शांती.